10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती, मात्र 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। पोलीस कोठडीची केलेली मागणी ही फेटाळून लावल्याचं कराडच्या वकिलांनी सांगितलंय। कराडच्या जामिनासाठी सुद्धा अर्ज दाखल झालाय। त्यांच्या बाबतीनं आंदोलन करणं आपण समजू शकतो, मात्र ज्यांच्यावरती आरोप आहेत ती लोक देखील आता आरोपावरती उतरतात की खोटे गुन्हे दाखल झालेत। तुम्ही या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघताय परिवार म्हणून? नाही, ते प्रशासनानं बघावं, त्याच्याबद्दल मी नाही बोलत। परळीतल्या कुठल्याच आंदोलनाबद्दल काय संबंधच नाही माझा बोलायचा, कारण ते त्यांच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे। ते प्रशासनाने ते बघतील की कशासाठी आंदोलन आहे, काय आंदोलन आहे, ते मी कशाला बोलू। मी माझ्या न्यायाच्या भूमिकेत ठाम आहे, त्याच्यावरच मी ठाम असणार आहे। तुला काय बोलायचं परळीतले जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात? नाही, आम्ही फक्त न्याय मागतोय, आम्हाला न्याय हवाय। म्हणजे देशमुख कुटुंबीय आहेत, वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख दोघांनीही न्यायाची अपेक्षा केलेली आहे। मकोका लागण्याचा निर्णय जरी झालेला असला तरी प्रत्येक आरोपीवरती मकोका लागावा आणि 302 खाली सगळ्यांवरती कारवाई व्हावी, अशा पद्धतीची भूमिका ते या निमित्तानं व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन संतोष सह, आफताब शेख, एबीपी माझा, बीड। तर हत्येच्या गटामध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवत वाल्मिक कराडवरती आता मकोका लावण्यात आलेला आहे। मकोका लावल्याच्या नंतर सीआयडी पुन्हा एकदा वाल्मिक कराडसाठीची कोठडी मागणार असल्याचंही कळतंय। तर आम्हाला न्याय ची प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिनं दिलेली आहे। सध्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज सुनावण्यात आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आले आणि त्या प्रकरणामधला तपास सध्या सुरू आहे आणि याच प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालाय। तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आता जामिनासाठी अर्ज सुद्धा केला गेलेला आहे। याविषयीचे अधिकची अपडेट घेऊयात। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। कृष्णा, खरं तर महाराष्ट्रभरामधून ही मागणी होत होती मकोका लावण्याची, वाल्मिक कराडवरती अखेर मकोका दाखल झालाय। पुढची नेमकी प्रक्रिया काय असते